नमस्कार प्रेक्षकांनो, या प्रेमाची गोष्ट मालिकेचा रिव्ह्यू पाहण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा मराठी मालिका लवर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनल तुम्हाला पाहायला मिळत राहतील. तर प्रेक्षकांनो, मालिकेत आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की या सावनीला भयंकर असं स्वप्न सुरुवातीलाच पडताना आपल्याला दिसतंय आणि त्यामुळे ती प्रचंड घाबरते. तर प्रेक्षकांनो, इथे या सावनीच्या गळ्यात पाठी लावली असते की मी वाईट आई आहे आणि ही इंद्रा स्वाती तिला घराच्या बाहेर धक्के मारून हाकलून देतात आणि ही पाटी काढायची नाही बिलकुल असं बोलते. कळते ना सगळ्या लोकांना की तू किती वाईट आई आहे ते. मागे इथेच ओरडून सगळं काही सांगत होते ना, आमच्याबद्दल वाईट आहे, कोमलचं लग्न होणार नाही, आजारी आहे ती, आता तिचं लग्न झालंय आणि तुझ्या भावाशीच झालंय असं ही स्वाती सुद्धा या ठिकाणी आपल्याला बोलताना सावनेला दिसते. आता तू काय सुधारणार नाही, तू वाईट आहे, तू त्याच लायकीची आहे, सगळ्या सोसायटीला कळू दे असं इंद्रा तिला बडबड करताना या ठिकाणी दिसते. तेव्हा ही बोलते मी तुम्हाला सोडणार नाही, तेव्हा आता काही गरज नाही, आता तू निघ इथून. आणि हा गळ्यातला बोट काढायचा नाही तर कोयत्याची शपथ इथंच मारेल असं धमकी देताना ही सावनीला आपल्याला दिसते. तेवढं आपल्याला या ठिकाणी थोड्या वेळाने आदित्य येताना दिसतो. मग ही बोलते आदित्य बघ ना, तुझ्या मामाच्या गळ्यात इथं काय दिलंय बघ, ते माझ्याशी माझ्याशी कसे वागतायत, तू मला सोडून जाणार नाही ना, तू माझ्या टीममध्ये आहे ना. तेव्हा हा आदित्य या ठिकाणी बोलताना दिसतो की कोण तू, मी नाही ओळखत तुला, मला माहिती आहे तू किती वाईट आहे ते, तू चांगली नाहीस, मी माझ्या पप्पांसोबतच राहणार, मी तुला सोडून जाणार असं या ठिकाणी बोलताना दिसते. इथे सावनीला खूप मोठा या ठिकाणी धक्का बसताना दिसतो. शेवटी मग इथे हा आदित्य बोलतो आता यापुढे मी पप्पासोबतच राहणार आणि हा या ठिकाणी सागरही बोलतो बघितलं का, या आदित्यला तुझा खरं रूप सगळं कळतंय, आता तो इथे माझ्या सोबतच राहणार आहे आणि त्याला तू नाही, मुक्ता मामा आवडते असं या ठिकाणी सागर बोलताना दिसतोय. आणि ही इंद्रा मग या ठिकाणी सावनीला कानाखाली मारताना दिसते आणि बरंच सगळंच इथे खूप हसताना दिसतात. आणि तेवढ्यात या सावनीला जाग येते. खूप भयंकर या ठिकाणी स्वप्न तिला कळतं हे पडलेलं आणि दचकून ते उठल्यानंतर खूप घाबरते, पाणीसुद्धा पिते आणि या ठिकाणी ती बोलते खूप भयंकर स्वप्न होतं, हे असं झालं तर माझं काय खरं नाही, या आदित्य माझ्यासोबतच राहायला पाहिजे, तो जर मला सोडून गेला तर हे कोल्हे कुटुंब मला पूर्णपणे संपवून टाकेल, तसेच ही मुक्ता मला कायमची संपवून टाकेल असंही ते विचार करताना दिसते. त्यामुळे काहीही करून आदित्यला माझ्यासोबत ठेवायलाच पाहिजे. तो जर तो माझ्यासोबत राहिला तरच हे कोळवली कुटुंब माझ्याशी नीट वागेल, माझ्या पायीशी राहील, नाहीतर मला बरबाद करेल असंही घाबरून या ठिकाणी आपल्याला सावनी बोलताना दिसते. त्याच्यामुळे आता भविष्यात काही झालं तरी या आदित्यचा व्यवस्थित फुल प्लॅन करून मला वापर केला पाहिजे असंही ती या ठिकाणी विचार करताना दिसते. दुसरीकडे इथे मिहिकाच्या चेकअपसाठी एक लेडीज डॉक्टर आली असते, चेकअप वगैरे करते. तेव्हा ती विचारते सगळं काही ठीक आहे ना, काही काळजीचं काही कारण नाही ना. तेव्हा ही बोलते मी सगळं चेक केलं आणि तसं आता जनरेशन सगळे ॲडव्हान्स झाले, त्याच्यामुळे प्रेग्नन्सीच्या 3ऱ्या-4थ्या महिन्यातच कळतं की बाळाची ग्रोथ काय आहे, बाळामध्ये काय प्रॉब्लेम आहे का नाही. पण तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये थोडेसे प्रॉब्लेम होत आहेत बाळामध्ये, तर मी सजेस्ट करेल की तुम्ही अबॉर्शन करा. तेव्हा ही बोलते काय बोलताय तुम्ही, काही बोलू नका, हे सगळं शक्य नाही आहे. तेव्हा बोलते की मी जे दाखवले, जे रिपोर्ट्स पाहिले त्याच्यानुसार सांगते, तुमच्या जीवाला धोका आहे, तुम्ही ॲबॉर्शन केलं तरच बरं होईल असं सुद्धा ती परत एकदा बोलताना दिसते. तेव्हा नाही नाही हे शक्य नाही असंही बोलताना दिसते आणि हा हर्षल बोलतो नाही बेबी, मला तू खूप महत्त्वाची आहे, पण तुझ्या बाळापेक्षा महत्त्वाची आहे, तुझा जे जीव या सगळ्या गोष्टींमध्ये धोक्यात जात असेल तर प्लीज आपण ॲबॉर्शन करूया. तेव्हा शटअप, असं काय बोलू नका असं ती या ठिकाणी बोलते. आणि ही बोलते मला तुझी खरंच खूप काळजी, प्लीज माझं ऐक. हा खूप म्हणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो, पण ही मी का मानत नाही. ती डायरेक्ट इथे बोलताना आपल्याला दिसते की मला माहिती आहे हा सगळा तुमचा प्लॅन आहे, ही तुमचीच बाई आहे, तुमचाच माणूस आहे, तुम्ही हा सगळा प्लॅन केला आहे, पण मी या गोष्टीला ठाम आहे, मी ॲबॉर्शन करायला नाही बोलते. बाहेर आल्यानंतर ती बोलते डॉक्टर की जर तुमचा भविष्यात कुठल्याही प्रकारचा विचार बदलला तर हा कन्सल्टन्सी फॉर्म आहे, या फॉर्ममध्ये व तुम्ही सह्या करा आणि मला जे काय असेल ते कळवा, मग आपण नक्की ॲबॉर्शन करूया असं या ठिकाणी आपल्याला ही डॉक्टर बोलून जाताना आपल्याला दिसते. आणि हा इथे हा हर्षवर्धन डॉक्टर गेल्यानंतर विचार करतो, साल्या या सागरने सगळं माझं हे हिसकावून घेतलं, सावनी हिसकावून घेतली, परत बाकी सगळं सुख हिसकावून घेतलं आणि या मिहिकाला माझ्या माथी मारलं, त्याने माझं सगळं बरबाद केलं असं तो बोलतो. आता मी त्याला बरबाद करणार असंही विचार करताना या ठिकाणी
हर्षवर्धन आपल्याला दिसतोय. दुसरीकडे इथे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की सई सकाळी उठलेली असते आणि या मुक्ताला शोधत असते, परंतु मुक्त काही कामानिमित्त बँगलोरला फ्लाईटने गेलेली असते आणि ती मुक्ताच करत असते. शेवटी थांब जरा, तू यासाठी काहीतरी मुक्ताने पाठवलंय आणि ती व्हॉइस नोट या ठिकाणी तिला ऐकवताना दिसते की सई मामा मी अर्जंट बाहेर चालले, पण तुला काय कमी पडावं नको म्हणून मी व्हॉइस नोट सोडले आणि सगळं काही त्यात दिलंय. पुढे काय काय करायचं, काय काय तुझ्यासाठी सगळं बनवून दिले असंही या ठिकाणी सांगते. पण ही या ठिकाणी आपल्याला खायचा कंटाळा करते, मला नको, काही गरज नाहीये, मी नाही खाणार, माझं भूक नाही. तेवढं सागर येतो, काय झालं हिला? नाही ती मुक्ता करते, मुक्ती दिसली नाही ना, मुक्ता अर्जंट फ्लाईटसाठी तिथे गेले पण ती काय भेटना, पाहिलं नाही ना, म्हणून हिचा जरा मूड हाफ झाला. तेव्हा मग ही स्वाती बोलते, काय बाबा, ठीक आहे बाबा, तुला भूक नाही ना, काय हरकत नाही. पण मुक्ताने सकाळी जायच्या आधी पहाटे उठली आणि मस्त मिठीचे रोल वगैरे चीज टाकून केलेले आहेत, त्यामुळे जाऊ दे, तुला भूक नाही ना, तर तू नको खाऊ, आम्ही खाऊ, असं या ठिकाणी स्वाती तिला चिडवताना दिसते. त्यानंतर ही बोलते, नाही नाही, मला पण भूक लागली, मी पण खाणार. तेव्हा मग स्वाती बोलते, अरे वा, आता तर भूक नव्हती आणि आता आवडीच आहे म्हणून लगेच तुला भूक लागली का? तेव्हा हे या ठिकाणी आपल्याला खूप हसताना सुद्धा आपल्याला दिसतात आणि आनंदाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि तेचही बोलते जेव्हा की मी खाणार म्हणून, तेव्हा ही बोलते, हे बघ अशी नाटकी पोरगी आहे, आधी माझ्या हातचं खायची पण आता नुसतं मुक्ताच करते. तेव्हा ही बोलते, तू जेव्हा उसळ वगैरे बनते तेव्हा तू माझ्यासाठी फेवरेट असते. आणि इथं सागर येतो, तेव्हा स्वाती बोलते की सगळं काही फ्लाईट वगैरे वेळ भेटली का? तेव्हा हो, सगळं काही ठीक झालं. तेव्हा ही सई बोलते की मुक्ता मामा काल दूर गेली. तेव्हा ती बोलते, तिच्या हातात गुण आहे, ती खूप मोठी डॉक्टर आहे ना, त्याच्यामुळे लांब लांब क्लायंट असतात, त्याच्यामुळे तिला तिथं जावं लागतं. तेव्हा ही सई बोलते, मी पण मोठी झाले ना, मुक्ता मामासारखंच डॉक्टर होणार आणि आधी सगळं नाश्ता करून घ्या, मुक्ता बनवून गेली, असं बोलून हे नाश्त्याला बसताना आपल्याला दिसत आहेत. यानंतर इथे या सागरने जी काही नोटीस पाठवली असते, ती नोटीस ती तिच्या वकिलाला देते आणि वकील येतो आणि बोलते, हे घ्या तुमची नोटीस. मी तुम्हाला कशाला सांगितलं हे नोटीस वाचा दिली आहे, तुम्ही मला काय देत आहे? तेव्हा ही नोटीस मी पूर्णपणे वाचली, पण या नोटीसनुसार जर सागरला तर तो कस्टडी आधी त्याची त्याचीच भेटणार. तेव्हा तो बोलतो, मी तुम्हाला पैसे येते, तुम्हाला इथं कशासाठी बोलवले, त्याचीच बाजू घेऊन तुम्ही काय बोलता? तेव्हा इथे त्या ठिकाणी तो बोलतो, मग काय करणार, तुमचं इन्कम स्टेबल आहे का? या नुसार सगळं तो अर्धेचे खर्च उचलतोय, सगळं काही बघतोय, तुम्ही फक्त शाळेची फी दिलीत आणि तेवढ्याच काय होणार थोडी आहे? तुम्ही अनस्टेबल आहात, तुम्हाला फायनान्शियल कोणत्याच गोष्टी नाही आहेत, स्वतःचं घर सुद्धा नाही, मग कोर्ट तुम्हाला कशी काय कस्टडी दिली याचा विचार केला का? तेव्हा हे बोलतो, हे मला सगळं काय सांगू नको, मी तुम्हाला इथे बोलेल ना, मला लॉजिक नको, कळलं का? तेव्हा हा बोलतो, लॉजिकने हा केस तो जिंकणारच, तेव्हा मला लॉजिक नको, मॅजिक पाहिजे, असं या ठिकाणी बोलताना दिसतं. मला काही करून आधी त्याची कस्टडी त्याला द्यायची नाही, ती वकिलाला ठणकावून सांगते. तेव्हा मग तो वकील बोलतो, ठीक आहे, यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं करायला लागेल. तेव्हा ती विचारते, वेगळं म्हणजे नक्की काय, तुम्हाला बोलायचे तर काय? तेव्हा ती बोलते, आपण आता या ठिकाणी सरळ मार्गाने जाता येत नाही, तर आपण वाकड्या मार्गाने नक्कीच जावं लागेल, तरच काहीतरी होईल. तेव्हा या सगळ्या गोष्टी तर मी PhD केली, असं या ठिकाणी वकिलाला ती बोलताना दिसते. आणि मग बोलते की तुम्ही असं काहीतरी करा जेणेकरून सागरवर शंका येईल, त्याच्या हेतूवर शंका येईल आणि आपण त्या मुद्द्याला धरून कस्टडी आपण मागू शकतो. तेव्हा ही बोलते, हा, तुम्ही जे काही बोलताय ते मला खूप चांगलं कळतंय आणि कधी कोणाची ना कोणी एखाद्या व्यक्तीची ना कोणती कमजोर कडी असते आणि ती मला खूप चांगलं माहिती आहे आणि तुम्ही जे काय म्हणताय ना, ते माझ्या चांगलंच लक्षात येते. आता तुम्ही काळजी करू नका, जे काय असेल ते मी पाहून घेईल, असं या ठिकाणी बोलताना दिसते. आणि मग आता यंत्रभागमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की ही सावने पूर्णपणे मीडियाला बोलून घेते आणि इमोशनल ड्रामा रडून वगैरे सगळं नाटकं करते आणि बोलते की या सागरचा आणि माझं जेव्हा लग्न होतं, आम्ही एकत्र होतो, तेव्हा त्याला सई इथे नकोशी होती, दुसऱ्याची मुलगी वाटत होती आणि तिने आभूषण वगैरे करण्याचा सल्ला दिला होता. आणि हे सगळं इथे टीव्हीवर ही सई पाहत असते, ती खूप दुखावते, तिला वाटतं की मी बाबाला एवढी नकोशी होती का, ती घर सोडून जाताना आपल्याला दिसत आहे. आणि मग घरातलेही घाबरतात, ही कशी काय अचानक गेली, सगळं तिने पाहिलंय, कुठं बाहेर तर गेली नाही ना, असं म्हणून घरातले इथे सगळेजण या ठिकाणी तिला शोधताना दिसतात. शेवटी याचा अपघात होता, तर सईचा वाचतो आणि मुक्ता तिथे तिला वाचवताना दिसते आणि नवीन मुक्ता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे पाहू मालिकेत येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे.